शिवजन्मोत्सव निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न। सकल महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा नाशिक रोड शिवजन्मोत्सव सन 2024 मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता नाशिक रोड उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याची संयुक्त बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात संपन्न झाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक संपन्न झाली। शिवजयंती साजरी करताना महानगरपालिकेला वाहतूक विभाग, जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील त्याबद्दल आपले मत मांडले। मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त, योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सटकाळे, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी, मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे, बांधकाम अभियंता निलेश साळी, अतिक्रमण विभागाचे अशोक गोसावी, शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड अध्यक्ष शिवाजी हंडोरे, जेल रोडचे धनंजय लोखंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष सुनील पाटोळे, उपाध्यक्ष मंगेश पगार, सरचिटणीस संदीप पाळके, चिटणीस जयेश अरिंगळे, खजिनदार नितीन पाटील यांच्या रमेश धोंगडे, सुनील आडके, संभाजी मोरुसकर, दिनकर आडाव, संगीता गायकवाड, शरद मोरे, पंडित आवारे, जगदीश पवार, नितीन खरदूर, रंजना बोराडे, सुनीता कोठुळे, योगेश गाडेकर, प्रेरणा बलकवडे, राजश्री अहिरराव, शांताराम घंटे, बापू सातपुते, संतोष क्षीरसागर, योगिता गायकवाड, दिनेश निकाळे, राजेश फोकणे, टिंकू खोले, जयंत गाडेकर, रामभाऊ जगताप, शोभा बच्चा, योगेश देशमुख, प्रशांत जाधव, जगन आगळे, राहुल ताजनपुरे, लक्ष्मण मंडाले, राजू जाधव, किरण खरजूल आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।